विश्व आदिवासी दिनाचा अनोखा जागर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण. आई यहामोगी फ्रेंड ग्रुपचा स्तुत्य उपक्रम. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. विश्व आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यात सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श पाहायला मिळालाय. शिक्षणाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आई यहामोगी फ्रेंड ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आलाय. 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या विश्व आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आई यहामोगी फ्रेंड ग्रुप तळोदा यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तळोदा शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ते 7 मराठी शाळेत 8 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबतच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून शिक्षणासोबत पर्यावरणाची जपणूक करा असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला आमदार राजेश दादा पाडवी, प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, डॉक्टर महेंद्र चव्हाण, तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश मराठे आणि नारायण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आई यहामोगी फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष प्रेम पाडवी यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विनोद माळी, कालूसिंग पाडवी, चेतन शर्मा, अक्षय धानका, सुनील धानका, नामदेव पाडवी, मयूर पाडवी, दीपक पाडवी, विष्णू पाडवी, दिवाण धानका, वसंत पावरा, कृष्णा धानका, गोविंदा धानका, हिरालाल पाडवी, किरण पाडवी, संजू पाडवी, लकी पाडवी, राज पाडवी, सनी पाडवी, प्रकाश जोहरी, कुशल वडवी, गोविंद पाडवी, विशाल पाडवी, निलेश पाडवी, कमलेश पाडवी, रोहन पाडवी, कुलदीप सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, रवी पावरा आणि राजू पावरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी माळी, कोमल वसावे, मुख्याध्यापक सुनील बोरसे, लालसिंग खर्डे, सुशांत ठाकरेसह आणि बागल सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यामुळे या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हीच आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.